नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेंटल डेव्हिएशन्स हे स्टडी करणार आहोत. द डेव्हिएशन्स ऑफ मेंटल फाइंडिंग. हे स्टडी करण्याच्या अगोदर आपण मेंडेलनं जो एक्सपेरिमेंट केला होता गार्डन व्ह्यूवर, ते एक्सपेरिमेंट झाल्यानंतर त्यानं काही स्टेटमेंट दिले होते. तर त्या स्टेटमेंटला एक्सेप्शन्स जे स्टेटमेंट आहेत ते आपण पुन्हा स्टडी करू. त्याच्या आधी मेंडेलचे स्टेटमेंट आपण थोडे रिवाइज करून घेऊ. तर मेंडेलचा पहिला स्टेटमेंट होता, सिंगल ट्रीट और कॅरेक्टर्स कंट्रोल बाय द सिंगल जीन्स विच हॅव्हिंग अ टू अलील्स. हे आहे ना पहिला स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट असा होता, टू अलील शो इंटरॅक्शन्स इन विच वन इज अ कम्प्लिटली डॉमिनंट. आणि थर्ड जे स्टेटमेंट होता तो होता, डिफरंट फॅक्टर्स प्रेझेंट ऑन अ डिफरंट क्रोमोझोम असॉर्ट इंडिपेंडेंटली. तर असे स्टेटमेंट मेंडेलनं दिलेले होते. तर हे जे स्टेटमेंट आहेत, या स्टेटमेंटला काही एक्सेप्शन्स आहे, काही डेव्हिएशन्स आहेत. आणि मेंडेल नंतर खूप काही असे सायंटिस्ट नवीन येऊन त्याने इनोव्हेशन केलं, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले, एक्सपेरिमेंट केले. तर ते आपण आज स्टडी करणार आहोत. तर मेंडेल नंतर जे आपल्या एक्सपेरिमेंट वगैरे झालेत जेनेटिक्सवर, तर त्याला पोस्ट मेंडेलियन इरा म्हणतात. कारण या इरामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स ऑन अ इनहेरिटन्स पॅटर्न. तर इनहेरिटन्स पॅटर्नवर जी फाइंडिंग झाली त्याच्यावर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला या इरामध्ये भेटते. त्यामुळे त्याला आपण पोस्ट मेंडेलियन इरा असं समजतो. तर तुम्हाला बुक्समध्ये डू यू नोचा चार्ट दिलेला आहे, तर ते आज आपण समजून घेऊ. तर याच्यामध्ये फर्स्ट डेव्हिएशन आहे. द डेव्हिएशन्स आर, फर्स्ट डेव्हिएशन, सिंगल ट्रीट, सिंगल जीन्स, टू अलील्स शोविंग इंटरॅक्शन्स लाईक कोडॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स. तर मेंडेलच्या स्टेटमेंटमध्ये हे कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स नव्हतं. तर मेंडेलचं सांगणं होतं की दोन अलील असतात, त्यांचं इंटरॅक्शन्स असते आणि त्याच्यामध्ये जो एक आहे ना डॉमिनंट असू शकतो, म्हणजे एक अलील डॉमिनंट असू शकतो. पण इथं कसं आहे, थोडा चेंजेस आहे. इथं कोडॉमिनन्स आहेत आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स आहेत. आता कोडॉमिनन्समध्ये दोन्ही अलील हे एक्सप्रेस होतात आणि इनकम्प्लीट डॉमिनन्समध्ये दोन्ही अलील हे पार्शियली एक्सप्रेस होतात. तर एवढा फरक आहे ह्याच्यात. सेकंड डेव्हिएशन्स आहे, सिंगल ट्रीट, सिंगल जीन्स, मोर दॅन टू अलील, दॅट इज मल्टिपल अलिलिझम. तर याचं सांगणं आहे की सिंगल ट्रीट, आता एखादा सिंगल कॅरेक्टर असेल त्याला सिंगल जीन कंट्रोल करू शकतो. अँड मोर दॅन टू अलील्स, तर एका जीनला दोनपेक्षा अधिक अलील असू शकतात. तर याचं एक्झाम्पल आहे मल्टिपल अलिलिझम. मल्टिपल अलिलिझममध्ये एकाच जीन्सला दोनपेक्षा अधिक अलील असू शकतात. तर थर्ड स्टेटमेंट आहे, सिंगल ट्रीट, मोर दॅन वन जीन, दॅट इज पॉलिजेनिक इनहेरिटन्स शोविंग द डिफरंट एपिस्टॅटिक इंटरॅक्शन्स और ॲडिटिव्ह इफेक्ट. तर सिंगल जे कॅरेक्टर आहे हे आहे ना, मोर दॅन वन जीन्स म्हणजे एका जीनपेक्षा जास्त जीन्स, त्याला आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणतो. पॉलिजेनिक इनहेरिटन्समध्ये एकच जो कॅरेक्टर आहे त्याला दोनपेक्षा अधिक जीन्स म्हणजे एकापेक्षा जास्त जीन्स, मोर दॅन वन जीन्स, तर हे आहे ना कंट्रोल करतात. आपण सिंगल ट्रीटला सिंगल जीन बघितलं होतं. आता सिंगल ट्रीटला आहे ना मोर दॅन वन जीन, दॅट इज पॉलिजेनिक इनहेरिटन्स शोविंग द डिफरंट एपिस्टॅटिक इंटरॅक्शन्स और ॲडिटिव्ह इफेक्ट. तर याच्यामध्ये पॉलिजेनिक इनहेरिटन्समध्ये मेनी जीन्स कंट्रोल द सिंगल कॅरेक्टर्स. आणि हे फोर्थ जे डेव्हिएशन आहे ह्याच्यामध्ये आहे ना, सिंगल जीन इन्फ्लुएन्स बाय मेनी ट्रीट्स, दॅट इज पॅलिओट्रॉफी. तर याच्यामध्ये आहे ना उलटं दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं, सिंगल जे कॅरेक्टर आहे त्याला एकापेक्षा अधिक जीन्स म्हणजे खूप काही जीन्स कंट्रोल करू शकतात. पण याच्यामध्ये उलटं दाखवलेलं आहे.
याचे अपोजिट आहे सिंगल जीन इन्फ्लुएन्सिंग मेनी ट्रेट्स. तर जे सिंगल जीन आहे हे आहे ना ज्या मेनी ट्रेट्सला इन्फ्लुएन्स करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एकच जीन्स आहे आणि एक जीन आहे ना 7 ते 8 कॅरेक्टर आहे ना कंट्रोल करत आहे. त्याला आपण पॅलिट्रॉफी म्हणू शकतो. तर जीन इंटरॅक्शन आता आपण स्टडी करणार आहोत. तर जीन इंटरॅक्शनमध्ये आपण फेनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ एनी जीन कॅन बी मॉडिफाईड अँड इन्फ्लुएन्स ऑफ अदर जीन्स हे आपण स्टडी केलं होतं. तर याच्यामध्ये कसं आहे आपण फेनोटायपिक एक्सप्रेशन जे असेल एखाद्या जीनचं याला मॉडिफाय करू शकतो आणि त्याचा इन्फ्लुएन्स आहे ना इतर जीन्ससोबत वाढू शकतो. तर जीन इंटरॅक्शन्सचे 2 टाईप आहेत. देर आर 2 टाईप ऑफ जीन इंटरॅक्शन. फर्स्ट इज अ इंट्राजेनिक इंटरॅक्शन, सेकंड इज अ इंटरजेनिक इंटरॅक्शन्स. तर इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स इट इज ऑकर बिटवीन द अलील ऑफ अ सेम जीन्स. तर याच्यामध्ये एकच जीन्स असतो आणि 2 अलील असतात आणि सिंगल जीन कंट्रोल द सिंगल कॅरेक्टर्स हे आपण इनकम्प्लीट आणि कोडॉमिनन्समध्ये स्टडी केलं होतं. तर त्याचे एक्झाम्पल आहेत ना हेच आहेत. इंट्राजेनिक इंटरॅक्शनचं एक्झाम्पल इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स आणि बिटवीन द मल्टिपल अलील्स. तर याच्यामध्ये हे असू शकते. तर इंटरजेनिक इंटरॅक्शन्स इट इज ऑकर बिटवीन द अलील ऑफ अ डिफरंट जीन प्रेझेंट ऑन अ सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. तर याच्यामध्ये आहे ना अलील्स आणि जीन्स हे सेम किंवा डिफरंट असू शकतात आणि क्रोमोझोमसुद्धा इथं डिफरंट असू शकतो. तर याचे एक्झाम्पल आहेत पॅलिओट्रॉफी. तर पॅलिओट्रॉफीमध्ये सिंगल जीन कंट्रोल 2 और मेनी कॅरेक्टर्स आणि पॉलिजीनमध्ये आहे ना सिंगल कॅरेक्टर्स कंट्रोल बाय मेनी जीन्स. म्हणजे हे आहे ना अपोजिट आहेत एकमेकाचे. आणि दुसरा एपिस्टॅसिस, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी जीन्स. तर हे याचे एक्झाम्पल आहेत.